प्रत्येकाच्या घरात असा एक तरी व्यक्ती असते त्याचं जेवण झाल्यावरही पोटात थोडी ना थोडी जागा राहतेच. तसाच आमच्या घरात एक महान व्यक्ती आहे, तो म्हणजे माझा लहान भाऊ. काय बनवायला घेतली तर मला मॅगी बनवून दे म्हणे. मॅगी घरी नाही म्हटलं तर दुकानात जाऊन आणायला पण आळस पण. स्वतःच मग डबे शोधत बसला आणि हे टोमॅटो सूपचं पॉकेट दिलं हातात. मग काय, चहाच्याच पाण्यामध्ये 3 कप जास्तीचं पाणी टाकलं आणि ते पाणी उकळल्यावर त्याच्यामध्ये ते पावडर टाकून दिला आणि मेन म्हणजे गॅस कमी करायची राहून गेली. माझ्या हाताने थोडे बहुत गडे होऊन गेले. मग त्याला कमी गॅसवरच फिरवलं. पॉकेटवर लिहिलं होतं 3-4 मिनिट त्याचे गडे न होऊ देता त्याला फिरवायचं होतं, पण माझ्या हाताने झाले होते त्यामुळे मला थोडं जास्त वेळ लागलं. तोपर्यंत अर्धा कप पाणी आटून गेलं होतं. थंड पाणी टाकलं तर अजून गडे बनणार म्हणून थोडं गरम पाणी करून टाकलं. मग थोड्या वेळेतच ते सूप तयार झालं. फर्स्ट टाइमच बनवत होती तर माहीत नव्हतं आता ते कसं लागणार. त्याच्यामध्ये सांबार टाकला, पण त्याचं टेन्शन नाही, त्याला कसंही दिलं तर खाऊन घेते. आणि मग गरम गरमच त्याला प्यायला दिलं. ही छोटी वाटी माझी आहे, ज्यापेक्षा मोठी होती ते त्याची होती. सूप छान लागत होतं पण कॉर्नमुळे त्याचा पचका झाला.